हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हा व्लॉग आहे आमच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याचा। तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल, तो पण नामकरण सोहळ्याचा व्लॉग होता, पण तो त्याच्या आजोळी होता आणि आता आम्ही त्याला त्याच्या पप्पांच्या घरी आणतोय। तर त्याचा हा व्लॉग असणार आहे। तर आम्ही थोडीफार तयारी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवलं। आई, कशाची तयारी चालू आहे आपल्या घरी? आमचं नातू येणार पाण्याची तयारी करत आहेत। ही आहे भैयाची रूम आणि उद्या आपला प्रिन्स घरी येणार आहे। तर त्यासाठी आपण प्रिन्सच्या आगमनासाठी तयारी करत आहोत। त्याला एकदम मस्तपैकी सरप्राईज द्यायचा आहे वहिनीला आणि प्रिन्सला। बेबी बॉय असल्यामुळं ब्ल्यू थीम करायचं डिसाईड झालं आणि त्यानुसार आम्ही त्यांची रूम सजवली, डेकोरेशन केलं सगळ्यांनी मिळून। चक्क 4 महिन्यानंतर बाळ आपल्या घरी येणार आहे म्हणून सगळे खूप एक्साइटेड होते बाळाचं वेलकम करण्यासाठी। हॅलो सगळ्यांना। तर 2023 मध्ये मी वहिनींना ॲज अ नवरी म्हणून त्यांना बोलवण्यासाठी गेलो होतो। तर आता तब्बल 1-1.5 वर्षानंतर मी परत त्यांच्या घरी जात आहे तर त्यांना आणि आपल्या बाळाला घेण्यासाठी। तर आजच्या कार्यक्रमासाठी त्यांना घेण्यासाठी मी आणि सोनू जात आहोत आणि आपल्यासोबत आहे अविनाश। तर मग चला त्यांना घेऊन। या छोट्या पाहुण्याचं वेलकम करायला आम्ही जेवढे सगळे उत्साही होतो, आनंदी होतो, तेवढेच वहिनींच्या माहेरची माणसं भावूक झाली होती। कारण तो क्षणच तसा होता की 4 महिने त्यांना खूप लळा लागला होता आणि त्यानंतर अचानक तो आमच्या घरी येणार म्हणल्यावर तिकडचे सगळे मेंबर्स थोडे भावूक झाले होते। तर आम्ही त्यांना घेऊन आता कार्यालयामध्ये पोचलो आहे, जिथं आपला हा नामकरण सोहळा पार पाडणार आहे। तर इथं आत्या आणि काकी त्यांचं पाय धुवून आरती ओवाळत आहेत आणि त्यांचं स्वागत करत आहेत। तर इथं अशी प्रथा आहे की मामाने पाळणा डोक्यावरती घेऊन यायचं असतं। तर इथं प्रणव मामाची भूमिका पार पाडतोय। तुमच्याकडं पण असंच असतं का? मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे आम्ही पाळण्यासाठी डेकोरेशन केलं होतं, कसं वाटत आहे ते पण मला कमेंट करून सांगा। इकडे आत्या पूजेची तयारी करत होते आणि आता थोड्याच वेळात प्रिन्सचं नाव ठेवायचं आहे आणि त्याच्या आधीची ही पूर्वतयारी आहे। तर बाळाच्या आत्यांनी 3-4 नाव ठेवलेले आहेत, समर्थ, कियान, राजवीर। तर त्यापैकी आम्ही कोणतं सिलेक्ट केलंय तुम्ही या नेम रिव्हिलिंग सेरेमनीमध्ये नक्कीच बघा। आणि वहिनीच्या बाळाचं नाव पण रियाज केलेलं आहे। रियाजचा अर्थ असा आहे की पृथ्वीवरती पडणारा सूर्याचा पहिला किरण। जसं आपलं भैयाचं नाव आहे रवी कुमार, रवी म्हणजे सूर्य, त्याच्या नावावरून आपण रियाजचं नाव ठेवलेलं आहे, म्हणजे सूर्याचं किरण, रवीचा आपला हा उज्ज्वलता किरण आहे। तर रियांश हे नाव आणि त्याचं मीनिंग कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। मुलीचं लग्न झाल्यानंतर आई वडील संसाराला लागणाऱ्या गोष्टी जसे देतात रुकवत म्हणून, तर तसंच काकूंनी पण रियांशला लागणारे सगळे खेळणी, त्याचे भांडे, कपडे, त्याला कपड्यासाठी कपाट, पाळणा, या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम सजवून ठेवलं होतं आणि ते बघायला पण खूप छान वाटत होतं। आमची जी आजी आहे, जी आता रियांशच्या जन्मानंतर बनली आहे पणजी, तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की पंतूला पणजीच्या मांडीवरती बसवून
फुलांनी नाऊ घातलं जातं, तर रियांशच्या दोन्ही पण पणजी आहेत, त्याच्यामुळे दोघींना पण आम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी नाऊ घातलं. तर असा आम्ही छोटासा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट केलं. तर असा आम्ही कार्यालयामध्ये फंक्शन केलं आणि आता वेळ होती रियांशचं घरी वेलकम करायची. डेकोरेशन तर आम्ही कालच केलं होतं. तर आता फक्त फुलांच्या पायघड्या घातल्या आणि त्यांच्या बेडवरती हार्ट शेपनी सजावट केली. तर फायनली रियांशची एंट्री घरात झालेली आहे आणि आजचा नामकरण सोहळा आणि आम्ही जे घरात बाळाचं वेलकम केलं त्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि अशाच छोट्या मोठ्या मोमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.